तुम्हाला माहिती आहे की ज्या एका क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो एक क्षण काळोख असलेल्या तुरुंगामध्ये आला होता. जेव्हा चारही बाजूला निराशा आणि भीती होती ना, तेव्हा एका दिव्य शक्तीने जन्म घेतला. 16 ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्ण यांचा जन्म एका अंधाऱ्या कारागृहामध्ये झाला होता. हे सर्व सुरू झालं एका आकाशवाणीने. जेव्हा कंस यांना समजलं की देवकीचा 8वा पुत्र हा माझा अंत बनेल, तेव्हा कंस यांनी देवकी म्हणजे स्वतःच्या बहिणीचे एक एक करून सर्व पुत्रांचा वध केला, त्यांना मारून टाकलं. परंतु जेव्हा 8वा पुत्र म्हणजेच श्रीकृष्ण जन्मले, तेव्हा त्यांनी त्यांच्या लीलेने सर्व काही बदलून टाकलं. त्या रात्री सर्व दरवाजे देखील आपोआप उघडले. माता देवकीपासून ते माता यशोदा यांच्यापर्यंत कृष्ण देखील पोहोचले आणि त्यानंतर खूप वर्षांनी कंस मामा यांचा वध देखील झाला.